मुंबईचा भावी महापौर कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम देतील। नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 89 नगरसेवक निवडून आले असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं मिळून बहुमताचा आकडा ओलांडलाय। शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1 नगरसेवकाचाही पाठिंबा मिळालाय। त्यामुळे आजवरच्या इतिहासात मुंबईत यंदा पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे। त्यात मुंबईचं महापौर पद हे सर्वसामान्य प्रवर्गातल्या महिलेसाठी राखीव आहे। त्यामुळे भाजपचा मुंबईसाठीचा पहिला महापौर ही महिला नगरसेविका असणार आहे। या नगरसेविकेच्या नावाची घोषणा आज सकाळी 10च्या सुमारास होण्याची शक्यता आहे। त्याआधी आज सकाळी 9 वाजता भाजपच्या नगरसेवकांची बीएमसी मुख्यालयात बैठक होईल। या बैठकीत मुंबईच्या भावी महापौरांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। महापौर पदासाठी राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर, रितू तावडे यांची नावं चर्चेत आहेत। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, आज बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, ते म्हणजे मुंबईचा महापौर नेमकं कोण असणार आहे, काय चर्चा आहे, साधारण कोणाची वर्णी लागू शकते या जागेवर? जसं प्रज्ञा तू म्हणालीस की बहुप्रतीक्षित मुंबईकरांचं ज्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे की मुंबईचा महापौर कोण, त्याचं उत्तर आज मिळणार आहे। पण त्यासोबतच आपण जर पाहिलं तर भाजप मागच्या अनेक वर्षांपासून या पदासाठी सुद्धा प्रतीक्षित आहे आणि ते आज पूर्ण होणार। त्यामुळे मुंबईचा महापौर कोण आणि त्याच्यातही महिला, खरं तर शीतल गंभीर, राजश्री शिरवाडकर आणि रितू तावडे यांच्या नावाची जी ती चर्चा जोरदार सुरू आहे। पण त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आता 9 वाजता जी ती भाजपच्या कार्यालयात बैठक पार पडताना भेटेल आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर त्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्याच्यानंतर ते नामांकन जे उमेदवारी अर्ज जो आहे तो महापौर पदासाठीचा तो भरला जाईल। त्यामुळे आज या 9 वाजताच्या बैठकीत नेमकं भाजपचे मुंबई अध्यक्ष किंवा मग भाजपचे नेतृत्व कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण जर पाहिलं तर भाजपच्या वाट्याला आलेल्या 89 जागा, त्याच्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या 29 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 3 जागा आणि शरद पवार गटाची 1 जागा, असं बहुमत घेऊन जे ते महायुती किंवा मग भाजप जो आहे तो आज उमेदवारी अर्ज भरताना पाहायला मिळणार। आणि विशेष म्हणजे की यंदा महिला महापौर, कारण की महिला आरक्षित हे संपूर्ण महापौराची सोडत झाली होती आणि त्यामुळे महिला उमेदवार असणार आहे। पण विशेष म्हणजे की शीतल गंभीर आपण जर पाहिलं तर दादर छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात ज्यावेळेस महायुतीची सभा पार पडली होती त्यावेळेस स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीतल गंभीर यांच्या नावाचा उल्लेख केला होता। तर आपण राजश्री शिरवाडकर यांच्याकडे पाहिलं तर सलग बरोबर आहे। त्यामुळे 3 नावं या सगळ्या चर्चेमध्ये आघाडीवर आहेत आणि उत्सुकता आहे की कोणाची वर्णी या महापौर पदावरती लागणार। अजय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।